अरे काय बातम्या पेपरमध्ये. पहिल्या काळामध्ये असं नव्हतं. पेपरमध्ये बातमी असायची आरोग्याविषयी, बातमी असायची आहाराविषयी, आता बातमी आहे चोरीविषयी, आता बातमी ॲक्सिडेंटविषयी आहे. म्हणजे आपल्या मनात इतकं बिंबवलं जात आहे. अरे बापरे. पेपर आणि आताच्या तर तरुण पिढीचं पेपर वाचायचं बंद झालेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचा बुद्ध्यांक हा कमी झालेला आहे. सगळं आलेलं आहे डिजिटलमध्ये आणि हे डिजिटल आपल्याला आपलं कौशल्य बुद्ध्यांक कमी करत चाललेला आहे. बरोबर. तर पहिल्या काळामध्ये आम्ही पेपर वाचायचो, पुस्तकं वाचायचो. हा पेपर आणि हे पुस्तकं आपल्याला काही शिकून जायचे, आपल्याला खूप असं नॉलेज द्यायचे. पण सध्याची पिढी फक्त मोबाईल आणि मोबाईल. काय होणार आहे इथून पुढे पिढीचं काय माहिती.